नवरात्रीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज आहे नवरात्रीचा 9वा दिवस म्हणजेच नवमी. तर मी इथे प्रसादीसाठी बनवलेलं होतं वरण भात आणि त्याचबरोबर गोडाचा शिरा बनवला होता. काळे चणे जे असतात त्याची सुकी भाजी जी अष्टमी नवमीसाठी बनवतात तशी कांदा लसूण न घालता केलेली भाजी बनवली होती आणि पुरी बनवली होती. तर इथे मी आमच्या महालक्ष्मी हे आमचं कुलदैवत आहे तर त्याचा महालक्ष्मीचा फोटो मांडलेला आहे आणि इथे मी ओटी भरून घेते. तर ह्या वेळी गावीसुद्धा आम्हाला जाणं शक्य होत नाही कारण आमचे जे देवाचे जे टाक असतात ते सगळे आमचे कुलदैवताचं गावालाच असतं आणि त्याचबरोबर कोल्हापूरलासुद्धा जायला मिळत नाही. दरवेळी जाणं होत नाही. त्याच्यामुळे इथे मी महालक्ष्मीचा फोटो आहे जो आम्ही कोल्हापूरवरूनच आणला होता तर त्याची पूजा करून घेतली आणि त्याचबरोबर इथे मी ओटी काढून घेतलेली आहे देवीची. असं म्हणलं जातं की तुम्ही देवळामध्ये इतर देवांच्या किती ओटे भरा परंतु जोपर्यंत आपण आपल्या कुलदेवतेची ओटी भरली जात नाही तोपर्यंत त्या ओट्या काय पावल्या जात नाहीत, पावन होत नाहीत. तर इथे मी आमच्या महालक्ष्मीचा जो फोटो ठेवला आहे त्याला पूजा करून घेतली आणि तिथेच ओटी ठेवलेली आहे काढून देवीची आणि इथे मी देवीला नैवेद्य दाखवलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.